हल 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 आवाज येतोय ना सर्वांना? हा शेवटपर्यंत, कारण आमचे राजू दादा आहेत आणि त्यांचा साऊंड असल्यावर आवाज तर जाणार शेवटपर्यंत. सुरुवात करतोय. तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून, ती ऐकती आपलं सर्व काही, अशी ती डोंगराची माझी येडामाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. हे रसिका,
हे पहिलं पुष्प आपल्या चरणी अर्पण करतोय. लक्ष असावं काय म्हणायचंय मला. आज घडलं तुमच्या पायी, तुम्हा विन मी काही नाही. तुम्हा मुलं आज कीर्ती माझी गाजे. हो आज तुम्हा मुलं कीर्ती माझी गाजे. या लोककलेचे तुम्हीच हो राजे. म्हणून दंडवत पहिले तुम्हा माझे. या लोककलेचे तुम्हीच हो राजे. म्हणून दंडवत तुम्हा पहिले माझे. तुम्हा मुळ झालो मी आज कलाकार. मायेचा प्रेमाचा तुमच्या घेऊन आधार. हे तुमच्या चरणाचा मी दास आहे खास. या रंगभूमीवर शब्द हे माझे. या लोककलेचे तुम्हीच हो राजे. म्हणून दंडवत तुम्हा पहिले माझे. प्रथमच्या विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून महाराष्ट्राच्या राज्यदैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून मी तुरवेल शाळेत येथील लोखंडे मुक्काम पोस्ट कोळवांचे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी माझी निवृत्ती शाखा श्री कालकाई देवी कला मंच मुंबई आणि माझा संच या संचातर्फे सर्व रसिक माय बाप प्रेक्षकांना त्रिवार मानाचा मुद्रा, त्रिवार मानाचा मुद्रा, त्रिवार मानाचा मुद्रा. मंडळी, सर्वप्रथमच आपल्याला आमच्या शंभूराजू घराण्यातील दोन वाघ आणि त्यांनी खरोखरच या कलगीतुरा ह्या मायानगरीमध्ये ज्यांनी रुजवला आणि आज आम्ही ते प्रयत्न करतोय. ज्याने तो वटवृक्ष लावला या मायानगरीमध्ये आणि आज वर्षानुवर्ष या कलगीतुऱ्याला दिवस चांगले आले. त्याचे खरे करते करविता म्हणजे आमचे आदरणीय श्री रामचंद्रजी घाणेकर आणि तसेच सुधाकरजी गावणकर बुवा हे आपल्यातून काही दिवसांनी निघून गेलेले आहेत आणि आज घाणेकर बुवांचं आज कार्य आहे. खरोखर त्यांच्यासारखा शाहीर होणे नाही. सर्वप्रथम आपण श्रद्धांजली त्यांना वाहिलेली आहे आणि मी माझ्या काव्यातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे. पण आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला संधी दिलेली आहे ते आमचे मित्र अनिलजी उजाल, श्री गणेश तरुण मंडळ आणि श्री गणेश महिला मंडळ भोपन, उजाल व मोहितेवाडी या मंडळाकडून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी दिलेली आहे. सर्वप्रथम या मंडळाला मी त्रिवार मानाचा मुद्रा करतो, मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष अनिलजी उजाल, दीपेश मोहिते, देवजी मोहिते, संदीप आंबेकर, विलास अदावडे, हितेश नाचरे, अनिरुद्ध दादा गावडे, गौतम मोरे आणि दिनेश उजाल या सर्व सदस्यांना शाहीर नितीनचा मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये आज नामवंत आणि समाजसेवक म्हणून ज्यांची कीर्ती आहे मोठे असे आपल्या सर्वांचेच लाडके परिचयाचे आदरणीय श्री माधवजी कांबळे सर यांचं इथे कार्यक्रमाला उपस्थिती आहे. तरी त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा आणि त्याचप्रमाणे
सतत युवांचं प्रेरणास्थान असणारे आणि दादांचा पोवाडा ऐकला की अंगावर शहारे येतात असे युवराज दादा यांचंही इथे उपस्थिती आहे. त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा, त्याचप्रमाणे बबनजी कांबळे सर यांची उपस्थिती आहे, त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये अनेक शाहीर मंडळी उपस्थित असतील, त्या सर्वांना शायरी मानाचा मुद्रा करतो. कारण आयोजकांनी सांगितलेलं आहे, कारण लवकरात लवकर पहिली बारी तुमची पूर्ण करायची आहे. त्याआधी माझे जे संगीतकार आहेत ज्यांनी आपलं वाद्यवृंद आपल्याला ऐकवलेलं आहे, असे माझ्या सोबत नेहमीच असणारे आणि त्यांना मी नेहमी म्हणतो की ज्यांच्यामुळे घडलो आणि आज मी उभा आहे ते आमचे सतीदादा साळवी यांना शायरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे महेंद्रदादा फटकरे कीबोर्ड मास्टर आणि आमचे स्वप्नील दादा चॉकलेट हिरो म्हणून बोलतो, गेल्या टायमाला मला कॅडबरी चॉकलेट दिला त्यांनी, असे आमचे स्वप्नील दादा गुराव. त्याचप्रमाणे आमचे बंधू आपल्याला सर्वांना माहीतच आहेत, आमचे बंधू नितेशजी लोखंडे ढोलकीपट्टू यांनाही शायरी मानाचा मुद्रा आणि माझा संच या सर्वांना शायरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर गिरीजी रामगडे आणि रमेशजी कांबळे यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. आणि त्यांच्याबरोबर जे वाद्यवृंद आहे सगळे परिचयाचे आहेत, प्रत्येकाचं नाव घेणार नाही, त्या सर्वांना शायरी मानाचा मुद्रा करतो. आणि बुवाकडे येतो. काय समजली बुवा? रामगाड्या लोखंड्या काय तुझ्या उडवतो दांड्या बघ कशा त्या. म्हणून स्तवनाकडे सुरुवात करतोय, लक्ष असावं काय म्हणायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे माझी भोली बाबडी श्रद्धा ही देवा तुझ्यात आहे. अरे तुझ्यामुळेच गोडवाणी या माझ्या मुखात आहे. अरे तुझ्यामुळेच अरे तुझ्यामुळेच गोडवाणी या माझ्या मुखात आहे. आणि या भवसागरी या कलानगरी हे देवा मी सुखात आहे. अरे म्हणून श्री गणेशा हा माझा पहिला प्रणिपात. अरे माझे शिवराय जन्मलेच नसते तर स्वराज्याचा सूर्य उदय झालाच नसता. त्या वाघाचा छावा शंभू राजा नसता तर हिंदू धर्माचा त्याग दिसलाच नसता. अरे बाबासाहेब नसते ते बाबासाहेब नसते तर या देशाला संविधान मिळालाच नसता. आणि ऐसे थोर जन्मलेच नसते तर या शब्दी तुऱ्यांचा सामना झालाच नसता. काय म्हणायचंय, रोजच्या रोज अत्याचार होतात म्हणून काय म्हणायचं लक्ष असावं. अरे या मराठी माणसावर रोजच होतात कुठे ना कुठे आघात रे. अरे या परप्रांतीयांच्या अराजकतेने होत इथं रक्तपात रे. अरे
अरे एक विनंती या शाहिराची, एक विनंती या शाहिराची, तुम्हाला जोडून हात रे. अरे यांच्या ढुंगणावर पडेल लाथ रे, द्या एकदा राज साहेबांना साथ रे. अरे आपला इतिहास आठवून बघा ना, कधी मराठे मागे सरले. अरे स्वराज्याचं तोरण बांधून हे महाराष्ट्र सोन्यासारखं ठरलं. अरे त्या दिल्लीच्या तख्ताला, त्या दिल्लीच्या तख्ताला एकजुटीने युवा शक्तीनं घेरलं. आणि या हुकुमशाहीला पूर्ण उरलं एक सामान्य झुरलं. मंडळी, आता जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थी मारले गेले आणि ज्याने आंदोलन केलं त्या संघटनेचं नाव आहे कॉक्रोच पार्टी, त्यांना झुरळा म्हणतात. म्हणून बुवा असा विषय आहे. बुवा तुम्ही अभ्यासू आहात असं मी ऐकून आहे, असे विषय तुम्ही गायला पाहिजेत आणि तुमच्याकडून अपेक्षा आहे मला. म्हणून मला काय म्हणायचं आहे, आता माझ्या त्या माऊलींसाठी एक छोटस पुष्प आहे. अरे या माया नगरी, या माया नगरीत लोककला त्या प्राजक्ताच्या फुलासारखी फुलली. अरे त्यांची गाणी रसिकांच्या विरीत, अरे त्यांची गाणी रसिकांच्या विरीत जिभेवर रुळली. अरे कलगीतुरा कसा करावा, कलगीतुरा कसा करावा याची रीत साऱ्या शाहिरांना लावली. अन रंगबाजीची गोड ललकारीची होती या रंगभूमीवर रामचंद्र घाणेकरांची सावली. माझं गाणं होतं, रामचंद्रावानी नाही होणार कोणी गरजे हास म्हणत. ऐकाया यावा पुन्हा तो देवा, आवाज तो श्रीमंत. हे माझं गाणं होतं. मी पूर्ण गाणं गाणार नाही कारण वेळ कमी आहे आणि भुवना बारी द्यायची आहे आणि मी माझ्या स्तवनाकडे बोलतोय. लक्षात ठेवा काय म्हणायचंय मला. या कलेचा तू भाग्य विधाता, या कलेचा तू श्वास रे. म्हणून ही देवा करीन मी सेवा, होऊन तुझा मी दास रे. हे म्हणून मी देवा करणी सेवा, होऊन तुझा मी दास रे. देवा करीन मी सेवा, होऊन तुझा मी दास या कलेचा भाग्य विधाता, या कलेचा भाग्य विधाता,
लागत पहिली चावळ कविजनांचे नृत्य गणांचे आनंद तिरके पाऊल आनंद तिरके पाऊल आनंद तिरके पाऊल आनंद तिरके पाऊल रंगभूमीवर सेवा करण्याची लागत पहिली चावळ कविजनांचे नृत्य गणांचे आनंद तिरके पाऊल मंत्रमुग्धच्या सप्तसुराने मंत्रमुग्धच्या सप्तसुराने आळविण तुला विकास रे मनोनी देवा देवा बोल तुझा विकास रे मनोनी देवा करीन सेवा बोल तुझा विकास सप्तसुरानी शब्दफुलानी सदुनी आराधना गुरुकृपेची गुरु ज्ञानाची करुण ही उपासना सप्तसुरानी शब्दफुलानी सदुनी आराधना गुरुकृपेची गुरु ज्ञानाची करुण ही उपासना दिन कवीच्या प्रबोधनाला दिन कवीच्या प्रबोधनाला आणले उदयास रे मनोनी देवा करीन सेवा आज तुमची खास रे मनोनी देवा करीन सेवा आज तुमची खास रे या कलेचा भाग्य विधाता या कलेचा भाग्य विधाता या कलेचा विश्वास रे मनोनी देवा करीन सेवा मनोनी देवा करीन बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग अखंडार्था चोलीचा गोविंदम दे महादेव पांडुरंग वसंत गंगाराम गणपती बाप्पा राजू दादा पड्याल दादा यांचं नाव राहिलेलं आहे. त्याला शायरी मनाचा मुद्रा. दादा विषय बघा कसा आणलाय. उद्या वाजायला पाहिजे आपलं गाणं म्हणून मला काय म्हणायचं आहे
शिवाला या देहाला वेद ज्याचे लागले पदस्पर्शान घरादाराला येते दिवस ते चांगले आनंदाने बोलू लागले सारी लेकर गावाकडच सजनार घर येणार बापाचा लंबोदर गावाकडच सजनार घर येणार बाप्पाचा लंबोदर शिवाला या देहाला वेद ज्याचे लागले पदस्पर्शाने घरादाराला येते दिवस चांगले आनंदाने बोलू लागली सारी लेकर आनंदाने बोलू लागली सारी लेकर गावाकडच सजनार घर येणार बाप्पा लंबोदर शिवाला या देहाला वेद ज्याचे लागले पदस्पर्शान घरादाराला जीवन येते चांगले आनंदाने बोलू लागली सारी लेकर या जीवनानं दिलाचं भरपूर आणि वर्षान त्याची भेट घेतो असलो कितीही दूर या जीवनानं मिळालं भरपूर वर्षान त्याची भेट घेतो असलो कितीही दूर आणि पाहण्याची स्वारी करून तयारी पाहण्याची स्वारी करून तयारी जाणार मुंबईकर गावाकडच सजनार घर येणार बाप्पा लंबोदर
स्तवन निघन झालेला आहे आणि बुवा बोलून गेलेला आहे आता माझ्याच मजा बोलले की नाही गिरीश रामकडे बुवा आता काय गवळणी पासून मजाच मजा बुवा तुझा कसा वाजवतो बाजा म्हणून आता नितीन बुवा म्हणतात मला बुवानी सुंदर अशी गवळण दिलेली आहे आणि सुंदर असा गवळणीचा विषय बुवानी दिलेला आहे भातुकलीच्या खेळामधले राजा ह्या चालीवर बुवानी विषय दिलेला आहे गोकुळची मी गवळण राधा लाडाची मी लाडली हे माझ्या मुलं हे कृष्ण कन्हैया कीर्ती तुझी रे वाढली भुवनचा विषय सुंदर असा विषय बुवाने दिलेला आहे पण मंडळी बुवा काय म्हणतात की माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली अरे त्या कानाची कीर्ती तो लीलाधारी आज तो काना तुला भेटलाच नसता तर या राधेला या कलियुगात कुणी विचारलं असतं का ती अनयाची राधा ती अनयाची राधा पण जेव्हा कानाबरोबर तिचं नाव जोडलं गेलं तेव्हा पूर्ण जगाला तिचं नाव माहिती पडलं माधव सर तुम्ही अभ्यास त्या राधेचं नाव ज्या कानाच्या नावाला लागलं तेव्हा आजही कलियुगात ते नाव गाजतंय प्रत्येकाच्या तोंडावर बुवा म्हणून असं म्हणू नको की माझ्यामुळं तुझी कीर्ती वाढली म्हणून तुमच्या गवळणीला पाठ देतोय कशी ती बघा माझं प्रेम तुला मिळालं अगं वाटून घे तू धन्य या कानाशिवाय राधे तुला ग आहे किंमत शून्य या कानाशिवाय राधे तुला ग आहे किंमत शून्य या पुढच्या अंतरात मला विषय विचारला की या देहकुळात राधा कृष्णाची भेट केव्हा होते तर बुवा थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे त्याचं वर्णन खूप मोठं आहे आणि वेळ निघून जाईल म्हणून मला काय म्हणायचं राधा कृष्णाचं प्रेम खूप खास आहे हे सगळ्यांना माहिती आहे जेव्हा प्रेमाची गोष्ट निघते तेव्हा लोक राधा आणि कृष्णाचं नाव नक्कीच घेतात त्यांच्या भेटीबद्दल ब्रह्म वैतर्ण पुराणात सांगितलेलं गेलं की कृष्ण लहान असताना या राधा त्याला यमुना नदीच्या काठी भेटली तेव्हापासून राधा कृष्णाचं प्रेम सुरू झालं ही
भेट आमच्या म्हणण्यानुसार आहे. आता तुम्हाला तुमची भेट कशी झाली ते तुम्ही सांगायचं आहे. म्हणून माझ्या पुढे पदाकडे बोलतोय, काय म्हणायचंय बघा. माझ्या गवळणीकडे बुवा, माझी गवळण सुंदर अशी गवळण आणलेली आहे. नक्कीच तुम्ही उत्तर द्यायचंय मला बुवा, कारण तुम्ही चांगला विषय मला दिलात आणि आज मी तुम्हाला चांगला विषय देतोय. मला माहिती आहे तुमचे आदरणीय श्री कांबळे सर तुमच्या सोबत आहे आणि नक्कीच तुम्ही उत्तर घेऊन याल. म्हणून मला काय म्हणायचंय, कोणी गावानी पोर हाय सये ती लगनवाना चाला मोरे फिरी फिरी नाच बुवा फिरी फिरी नाच पावरीच्या तालावर फिरी फिरी नाच. ट्रेडिंग गाणं आहे बरोबर की नाही. म्हणून मला काय म्हणायचं आहे बघा, राग रुसवा तो राधे आज सोड ग आहे गोकुळचा काना हा गोड ग तुला लागेल माझी आज ओढ ग काढीन प्रेमान तुझी बी खोड ग तालावर नाच राधे तालावर नाच बोटावर माझ्या आज नाचवीन तुला. जास्त हुशारी केली तर तुला आज मी बोटावरच नाचवणार आहे. तालावर नाच राधे तालावर नाच बोटावर माझ्या आज नाचवीन तुला. थोडक्यात गवळण घेतोय कारण उशीर झालेला आहे. 5 मिनिटं दिलेली आहेत आपल्याला. आता बुवांच्या पदाकडे येतो. बुवानी सुंदर असा पद गायलेला आहे. स्वयंपाक कर तू ढाण्याबाई, हो की नाही. बुवा म्हणून गेलेला आहे ते लोखंड्या लोखंड्या हा तुझ्याकडच्या उडवतो दांड्या. बुवा म्हणून गेलेला आहे. अरे आलाच मोठ्या तुझी तीन माझ्याशी लढायनी तीन पण रमेश गिरीच आहे ठामर पण रमेश गिरीच आहे ठामर. अरे लोखंड्या फोडून तुझा घामर अरे लोखंड्या फोडून तुझा घामर असा बुवानी विषय दिलेला आहे. मला काय म्हणायचं आहे. बुवा म्हणून गेलेला आहे
ठीक आहे अरे आलास मोठ्या जितीन आणि माझ्याशी लढाया नीतीन अरे माझ्याची लढाया नीतीन पण रमेश गिरीचा आहे तो ठामर अरे लोखंड्या फोडून तुझा घामर बुवानी विषय काढलेला आहे अरे गिरीश बुवा आता दुसऱ्या बारीपर्यंत थांबर या नितीन बुवाचा अभ्यास आहे लांबर हा बुवा तुम्हाला कटिंग देतोय अरे नाव आहे माझं नितीन आता पळशील माझ्या भीतीन आहे कलगी तुलात माझं नाव आहे कलगी तुलात माझं नाव अरे घालून तुझ्या वर्णावर बुवा घावर नाही कोण भीतीन हातावर घालून तुझ्या वर्णावर घावर नाही कोण भीतीन हातावर बुवा तुमच्या पदाला काढ दिलेला आहे आणि बुवानी आम्हाला प्रश्न दिलेला आहे बुवा तुमचा प्रश्न धर्मबिंदूची धाटणी कशी झाली आणि कधी होती हे 3 अध्यायामध्ये उत्तर द्यायला सांगितलेलं होतं बुवा खरोखरच ज्या दिवशी खरं उत्तर भेटेल त्या दिवशी मी तुम्हाला नक्की तुमचा विषय देण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्या पदाकडे येतोय थोडक्यात घेणार आहे दादा त्याआधी मी तुम्हाला माझ्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे तुमच्या माहितीसाठी रामन रावणाचं वैर होतं शिला सेतू बांधून राम आणण्याचं लंकेत येऊन युद्धास आरंभ करणार अशी बातमी रावणास दूतांनी कळवली मात्र हे वर्तमान ऐकताच सर्व रावण सेना भयभीत झाली हे पाहून रावण धीर देत म्हणाला श्रीरामाने जसे सागरी शिला पाण्यावर तरवली त्याप्रमाणे मीही तरवू शकेल तेव्हा प्रत्यक्षात सागर तटी गेला आणि शिला पाण्यात सोडली ती शिला पाण्यावर तरंगली पण हे कृत्य करून कोणाचा नाश करण्याचा निश्चय झाला हे बुवा तुम्ही सांगायचं आहे तुम्हाला टीम दिलेली आहे लक्ष्मण हनुमंत वानरसेना सांगू नका आणि मी आता माझ्या विषयाकडे येतोय लक्षासह काय म्हणायचं आहे अरे या बुवाला पेटवल्याशिवाय हा काय पेटणार नाही आणि याला काय बोललोच नाही तर दुसऱ्या बारी तुम्हाला काय ऐकायला भेटणार नाही अरे याला काय बोलायचं ते बोलवू दे अरे मी काय मागे हटणार नाही कारण माझ्या ज्ञानाचा झरा हा भरलेला आहे तो कधी ऐकणार नाही बुवा बरेचसे विषय आलेले आहेत पण आता दुसऱ्या बाजूला म्हणून विषय आहे मी बाय आहे अडाणी सकू तुमच्या नावाचं बुवा चाल आहे ऐकून घेरे हे रामगाड्या आवडून तुझ्या या रानात नाड्या आता गाजवीन हा संडे आज रविवार आहे त्याला संडे म्हणतात आता गाजवीन हा संडे बुवा तुझ्या ज्ञानाचे अंडे फोडून टाकील लोखंडे बुवा तुझ्या ज्ञानाचे अंडे फोडून टाकील लोखंडे ज्ञानाचे अंडे फोडून टाकील लोखंडे बुवा तुझ्या ज्ञानाचे अंडे फोडून टाकील लोखंडे बुवा तुझ्या ज्ञानाचे अंडे फोडून टाकील लोखंडे बुवा तुझ्या ज्ञानाचे अंडे फोडून टाकील लोखंडे एक अंतरा फक्त तुमच्या मंडळासाठी घेतो दुसऱ्या वारीला घेऊ चालेल पहिली फेरी मी इथे संपवत आहे आणि दुसऱ्या फेरीसाठी गिरीश बुवांना शुभेच्छा देतो धन्यवाद
Thank you.